स्वागत. भाऊ, जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा वेगवेगळे जे काही अंदाज लोक त्या निवडणुकीच्या बद्दल वर्तवत होते, त्या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि फार धाडसाचा अंदाज तुम्ही व्यक्त केला होता, जो म्हणजे अगदीच त्याच्यात तसाच तो जवळपास घडला असं पाहायला मिळालं. तर खरं तर या सगळ्या गप्पांची सुरुवात करताना इतका अचूक अंदाज तुम्हाला या निवडणुकीच्या बद्दल कसा आला होता? पहिली गोष्ट म्हणजे तो अंदाज होता, पण लोकसभेला माझा अंदाज चुकला होता ना. तेव्हा तो अंदाज असतो हेच लक्षात यायचं. कधी कधी बरोबर. आता अंदाज का चुकतात हा विषय समजून घेतला पाहिजे. इथे लगेच अंदाज चुकला की आता सगळ्या विचारा सेफॉलॉजिस्टची जी काही गेल्या लोक धुलाई झाली ती मी बघतो तेव्हा मला दया येते. खरं तर मी एक जुनी आठवण सांगतो 10 वर्षापूर्वीची. तुमच्याच ABP चॅनेलवर तुम्ही 2014 विधानसभेचा सेफॉलॉजीचा अंदाज दिला होता. मला आठवतं राजू आणि प्रसन्ना जोशी असे सांगत होते आणि चांदोरकर हे काँग्रेसचे प्रवक्ते चिडून निघून गेले होते. आणि प्रसन्ना आणि राजू दोघांचीही तारांबळ उडाली होती की ते सावरायचं कसं. आणि मी त्याच्यावर ब्लॉग लिहिला होता. मी तेव्हा यूट्यूब वगैरे लिहित नव्हतो आणि यूट्यूब वगैरे मला जमत नव्हतं, पण मी त्याच्यावर ब्लॉग लिहिला होता आणि म्हटलं होतं की आणि त्यांचा चांदोरकरांचा मुद्दा बरोबर होता की अजून युती झालेली नाही आणि युती पुढे तुटली. तेव्हा त्यांचा दावा पण चुकीचा नव्हता की युतीच झालेली नाही तर त्यांना इतक्या जागा मिळतील हा दावा तुम्ही का करता. तो मुद्दा असा होता की त्यावेळेला भाजपला AC नेल्सननं सर्व्हे केला होता आणि भाजपला 121 जागा दिल्या होत्या. जनार्दन चांदोरकरांचं म्हणणं असं होतं की भाजप 118 जागा लढतं तर ते 121 जागा लढतील कशा. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही सांगायचा प्रयत्न करत होतो की सगळे स्वतंत्र लढले तरचा तो अंदाज आहे. बरोबर आहे. आणि योगायोगाने त्या दिवशी निकालाच्या दिवशी मला तुम्ही बोलवलं तर मी आलो होतो. माझा अंदाज असा असतो की मी एक माझ्या पद्धतीमध्ये जो अभ्यास करतो त्याच्या आधारावर मिळून. आता त्यावेळेला मी तुमच्यापेक्षाही मी खात्रीपूर्वक तुमचा अंदाज बरोबर का म्हणालो त्याचं कारण सांगतो की त्यावेळेला 15 वर्ष जी आघाडी सरकार होतं त्याला लोक इतके विटलेले होते की इम्रान खान पण त्यांना हरवू शकला की हे नकोत बाकी कोणीच आहे. त्यामुळे वेगवेगळे शिवसेना भाजप लढले तरी कान धरून मतदार त्यांना एकत्र येईल ही सायकॉलॉजी आहे. गंमत अशी डेटावर काम करणं वेगळं, पण डेटा निर्जीव असतो, माणूस जिवंत असतो. त्यामुळे डोकी मोजताना तुम्ही त्या डोक्यात काय चाललंय हे पण बघावं लागतं. तर तो जो आधार आहे माझा तो इब्न खालदून नावाचा इतिहासकार आहे. इब्न खालदून हा इतिहासकार 14व्या शतकातला. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, तो म्हणतो की राजे रजवाड्यांचा इतिहास नसतो. आपण राजे